गावरान पद्धतीने झटपट होणारी चमचमीत शेवग्याच्या शेंगाची भाजी एक वेळच खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवतात। नमस्कार बाळांनो, मी आपली मावशी माझ्या YouTube चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली। आज बनवणार आहे मी चमचमीत शेवग्याच्या शेंगाची भाजी। चला मग व्हिडिओला सुरुवात करू। भाजी बनवण्यासाठी मी अगोदर शेवग्याच्या शेंगा कापून घेते। शेंगा कापताना 2 ते 2.5 इंचाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्यावरची थोडी थोडी साल काढून घ्यायची आणि पूर्ण साल नाही काढायची। पूर्ण साल काढली तर शेंगा शिजून गाळ होतील। सर्व शेंगा कापून घेतल्यात। आता याच्यामध्ये पाणी टाकून धुवून घेऊ। आता आपल्याला पहिल्यांदा शेवगा शिजून घ्यायचा आहे। त्यासाठी कढईमध्ये घेऊ 1 तांब्या पाणी। त्यामध्ये टाकून घ्यायचे शेवग्याच्या शेंगा। त्याचबरोबर घालू 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद। आता याला मिसळून घेऊ आणि जाळ मोठा करू। आता याच्यावर झाकून ठेवू आणि 5 ते 6 मिनिटं शिजू देऊ। 5 ते 6 मिनिटं झालेत। याच्यावरचं झाकण काढून घेऊ। हे बघा, आपल्या शेंगा अर्धवट शिजून घेतलेल्या आहेत। जास्त मऊ पण नाही झाल्या, 70 ते 80% शिजून घेतल्या। ह्या शिजलेल्या शेंगा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि वाटण भाजून घेऊ। तव्यावर 1 उभ्या आकाराचा कांदा टाकू। हे कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ। कांदा चांगला भाजला। आता त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकू। शेंगदाण्याला पण चांगलं भाजून घेऊ। 1 उबळी तेल टाकून याला मस्तपैकी भाजून घेऊ। त्यामध्येच 1 चमचा धने भाजू, 2 चमचे तीळ आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा कूट टाकून याला पण चांगलं भाजून घेऊ। पूर्ण मसाले चांगले मिक्स करून घेऊ। मसाले चांगले भाजले, त्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर टाकून याला पण परतून घेऊ। पूर्ण मसाले चांगले भाजलेत। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच प्लेटमध्ये थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊ। पूर्ण मसाले थंड झालेत। आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घेते। आता भाजी करण्यासाठी कढई चुलीवर ठेवून घेतली। त्यामध्ये टाकू 3 ते 4 उबळे तेल। तेल चांगलं गरम झाले, त्यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडली, त्यामध्ये टाकू थोडेसे जिरे। जिरे पण चांगले तडतडले, त्यामध्ये टाकू वाटलेलं वाटण। आता हे वाटण कमी जाळ ठेवून थोडस परतून घेऊ। वाटण चांगलं परतून घेतलंय, त्यामध्ये टाकू 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा घरी बनवलेला काळा मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट। सर्व मसाले मिसळून याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून घेऊ। 4 ते 5 मिनिटं झालेत। आता याला चांगलं तेल सुटलंय। आता त्यामध्ये शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा पाण्यासहित टाकून घ्यायच्या। अगदी रश्श्याची गरज लागली तर त्यामध्ये तुम्ही थोडस गरम पाणी घालू शकता। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून याला चांगलं मिक्स करून घेऊ। याच्यावरून झाकून ठेवून शेंगाला 5 ते 6 मिनिटं शिजून घेऊ। 5 ते 6 मिनिटं झाले, त्याच्यावरलं झाकण काढू। भाजीला चांगली उकळी आली, याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू। आता याला चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपली चमचमीत वाटण केलेली भाजी तयार आहे। आता याला खाण्यासाठी वाढून घेऊ। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटू पुढच्या रेसिपी मध्ये। आपली भाजी बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।